मम्मा, मला भूक लागलेली आहे. तेच ते खाऊन कंटाळा आला. आज काहीतरी नवीन खायला दे. हो चल, देते नवीन काहीतरी खायला. आज आपण नवीन रेसिपी ट्राय करूया. चल मग आज देते तुला मुरमुऱ्याचा पुदिन्याचा छान चिवडा करून देते. आणि असं असतं की मुलांना सुट्ट्या लागल्या की काहीतरी खायला नवीन नवीन दुपारी लागतेच. तर चला तर आज आपण बघूया मुरमुऱ्याचा चिवडा. चला तर मग आपण बघूया कसा करायचा. तर आधी मी पुदिना घेतला 1 वाटी आणि तो पुदिना आपण तेलात छान असा कडकड तळून घ्यायचा. सांबारही घेतला 1 वाटी, तो पण छान आपण तेलात असा मिक्स करून तेलात आपण तळून घेतला. हा पुदिना पहा छान असा कडक होईपर्यंत आपण तळून घ्यायचा. मिरची, पुदिना आणि सांबार पुदिना मी 1 वाटी घेतलेला आहे आणि 4-5 मिरच्या घेतल्या. छान अशा फ्राय करून घेतल्या. हे बघा तुम्ही पाहू शकता पुदिना छान असा करकर झाला की तो आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. पुदिना, सांबार हा सगळं असं काढून घेतला. आणि आपण शेंगदाणे पण मस्त आपण तळून घेऊ. ते थोडे शेंगदाणे छान जास्तच टाकायचे. हे पहा. आणि मी फुटाणे पण घेतले. ते पण फुटाणे आपण थोडेसे छान तळून घेतले, ते काढले. हे बघा आपण काढलेले आहे. आणि हे आपण आता पुदिना, छान सांबार, कढीपत्ता हे आपण तळून घेतलेलं. हे थोडंसं आपण थंड होऊ देऊ आणि आपण त्या चिवड्याचा मसाला असा वाटीत एका तयार करून घेऊ. 1 चम्मच आपण हळद घ्यायची आणि धने पूड घ्यायची 1 चम्मच. थोडासा मसाला, काळं मीठ घ्यायचं आणि साधं मीठ, काळं मीठ, थोडीशी साखर. छान चटपटीत म्हटलं की हे थोडी पिठी साखर घेतलेली आहे. आणि चाट मसाला हा टाकायचा त्यात. त्याने काय होते आपला चिवडा असा चटपटा होते, छान मुलांना पण आवडते. हा आपण मसाला छान असा चमच्यानी मिक्स करून घेऊ. हे बघा सगळा मसाला आपण हा चिवड्याचा मिक्स करून घेतला. आणि आता आपण हे आपलं हे छान थंडगार झालं आणि ते आपण मिक्सरला फिरून घेऊ. आता मी थोडे मुरमुरे घेतले, ते छान असे भाजून घेतले. थोडे मुरमुरे आपण भाजून घेतले की छान होतात. त्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेतला. हे बघा तुम्ही पाहू शकता तो मसाला जो आपण केलेला ना तो त्यामध्ये आपण टाकून दिलेला. आणि हे जे आपण तळून घेतलेलं शेंगदाणे, फुटाणे, मिरची हे त्यामध्ये आपण टाकलं. छान आता हा मिक्स करून घेऊ. थोडासा आपण गरम करून घेऊ. आणि जे आपण मिक्सरला फिरवलं ना कोथिंबीर ते आपण त्यामध्ये टाकलं. छान आता असा हा थोडा थंडागार आपण एका कोपऱ्यात काढून घेतला. आणि तो आपण काय करायचा हाताने असा छान मिक्स करून घ्यायचा. म्हणजे त्या मुरमुऱ्याला सगळं पुदिना हे ते आपला स्वाद त्याला लागून जाते. थोडे आपल्याला चटके बसतात, पण थोडं फॅनच्या हवेत आपण असं छान हाताने मिक्स करून घ्यायचा. आणि चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे मसाल्यात. हे बघा छान आपला असा पुदिना चिवडा खूप टेस्टी आणि मस्त आपला हा असा चिवडा होते. मुलांना फार आवडते कारण की हा चटपटा असा आपला पुदिना चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. बघा ट्राय करून कसा झाला मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला प्लीज विसरू नका. आजची रेसिपी आपण टेस्ट करून बघूया की हो. पुदिन्यापासून बनलेला एवढा एकदम टेस्टी, एकदम भारी, 1 नंबर टेस्ट आहे की हो. तुम्ही पण म्हणसान की हो वाव किती छान, 1 नंबर. करा की मग ट्राय.